गोंदिया जिल्ह्याची धान्याचे कोठार म्हणून संपूर्ण भारतात ओळख आहे। या धानाच्या कोठारामध्ये गेल्या खरीप हंगामापासून मोठ्या प्रमाणावर धान खरेदी करण्यात आलेली होती, परंतु ते धान अजूनही आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावरच पडून आहे। 8 महिन्यांपासून धान पडून असल्याने ते आता खराब होण्याच्या मार्गावर आहे। त्याला आता अंकुर फुटायला लागलेत। आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर तब्बल 7.5 लाख क्विंटल धान पडून असून शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भगतसिंग दूधनाग यांनी केलाय। या वर्षी हंगाम 2023-24 मध्ये खरीप हंगामामध्ये जवळपास भंडारा गोंदिया जिल्हा अंतर्गत एकंदरीत आदिवासी हितकारी सहकारी संस्थाच्या माध्यमातून 7,54,000 क्विंटल वर खरेदी करण्यात आलेले आहे आणि हे सर्व माल संस्थेच्या गोडाऊनमध्ये काही भाग आणि उघड्यावर पडलेला आहे। जवळपास या खरेदीला 7-8 महिने होत आहे, अजूनपर्यंत एकही माल उचल झालेला नाही आणि त्यामुळे संस्थेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी संस्थेने रबी खरेदी करता त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे त्यांनी खरेदी केली नाही। परंतु शेतकऱ्यांचे काही मागणी आणि अडचणी पाहता उशिरा यावर्षी 5-7 खरेदी केंद्र रबीचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। त्यामध्ये जवळपास 5,000 ते 6,000 क्विंटल खरेदी आता झालेले आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या फार नुकसान यावर्षी झालेलं आहे, कारण की माल वेळेवर उचल होणे, 2 महिन्याच्या आत जर माल उचल झाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती। महामंडळाच्या वतीने अनेकदा वारंवार शासनाला आम्ही मागणी करतो की माल उचलण्याची प्रक्रिया लवकरात करावी, जेणेकरून हे संपूर्ण माल उचल होऊन संस्था व्यतिरिवर येणारे जे घटतुटे आहे ते घटतूट थांबेल आणि जे शासनाचे मोठ्या प्रमाणावर जर नुकसान होते पावसामुळे किंवा इतर कारणामुळे घटतुटीमुळे ते नुकसान होणार नाही। तरी पण शासनाने आजपर्यंत कुठलंही लक्ष दिले नाही, अजूनपर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही। त्यामुळे हे सर्व नुकसान जे होत आहे याला जबाबदार शासनच आहे। संस्थेच्या कुठलाही किंवा महामंडळाच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इथला दोष नाही, तरी पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे।